हॅलो. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सलामी देतील. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. सामने देख, हिलो मत. परेड जनरल सलामी देगा. सलामी दो. जय भीम. जय भीम. जय भीम. दो. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पूर्वचे उमेदवार अफसर खान हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आज ऐतिहासिक आम खास मैदान पर वंचित बहुजन आघाड़ी की जाहिर सभा होने जा रही है. दोस्तों आज आवाज थोड़ी बैठी हुई है, लेकिन मेरे नेता बाला साहब अम्बेडकर स्टेज पे आए हुए हमारे राष्ट्रीय नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर और हमारे सभी पदाधिकारी और हमारे 9 के 9 उम्मीदवार मंच पे बैठे हुए, मेरे दोस्त जावेद भाई, अंजन साड़वे और तमाम उम्मीदवार. आज आप लोग सब बैठ गए तो बाला साहब आ गए हैं. अभी हम 5-5 मिनट लेंगे और आदरणीय हमारे नेता बाला साहब अम्बेडकर, जिन्होंने तबीयत खराब हुई, एंजियोप्लास्टी उनकी हुई और उसके बाद भी अपने समाज के लिए, ओबीसी समाज के लिए, एससी समाज के लिए और सभी समाज के लिए लड़ने का अगर कोई काम करते, तीसरे दिन एंजियोग्राफी होने के बाद अगर मार्केट में कोई नेता निकला है तो बाला साहब अम्बेडकर निकला है. क्योंकि आज महाराष्ट्र के अंदर, हिंदुस्तान के अंदर अनेक दलित समाज पर और मुस्लिम समाज पर जो जुल्म, अन्याय, अत्याचार हो रहा है, उसके लिए सिर्फ आवाज उठती है महाराष्ट्र में और देश में तो सिर्फ बाला साहब अम्बेडकर की आवाज उठती है. बाला साहब अम्बेडकर सभी समाज को न्याय देने का काम करते हैं और सभी समाज को साथ में लेकर चलते हैं. आपको मैं बता दूं कि वो महाराष्ट्र के इलेक्शन होने जा रहे हैं और महाराष्ट्र के अंदर 200 से सीट हमारी लड़ रही है. हमको अगर इंसाफ की लड़ाई लड़ना है, सबके हाथ मजबूत करना है तो हमारे ज्यादा से ज्यादा वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को आपको चुनकर देना होगा. और आप अगर देंगे तो उस बीजेपी की जो सरकार है, जातिवाद जो सरकार है, उसको उखाड़ के फेंकने का काम हमको और आपको मिलकर करना पड़ेगा. और आज आपने देखा होगा कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में हमारा गिरावा खासदार शक्ति कपूर बोलता है कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह आले गेले मेले और संपले. अरे शक्ति कपूर, मेरे को बता दूं कि तू भी जितने स्पीड से आया था, आमदार बना, बाला साहब अम्बेडकर की वजह से खासदार बना और बाला साहब अम्बेडकर की वजह से खासदार बना, और अब उतनी स्पीड से तू रिवर्स आएगा और उतनी स्पीड से तेरा खेल यहाँ खत्म होगा. तू भी आला गेला मेला था, संपलार है तुझा विषय थे. और वो शक्ति कपूर कल भाषण कर रहा था, उसकी मैंने क्लिप देखा. ऐसा इमोशनल हो रहा है जैसे बता रहा है कि सब लोगों को इमोशनल ब्लैकमेल कर रहा है. ऐसे बता रहा है कि मेरी माँ की तबीयत बहुत खराब थी,
मुझे नहीं चाहिए आमदार, मुझे नहीं चाहिए खासदार, और तुम लोगों की अगर जिनकी माँ है तो उनकी खिदमत करो। अरे ये मगरमच्छ के आंसू बहा रहा था, लोगों को इमोशनल कर रहा था। तू पत्रकार जब था, तू जब पत्रकार था तो 17 साल तू पूना में था, माँ तुम्हारी यहाँ थी। इमोशनल ब्लैकमेल मेरी कौम और मिल्लत को मत कर। आपने देखा होगा कि पूर्व मतदार संघ से और सेंटर मतदार संघ से जब तक के ये समीकरण दलित और मुस्लिम का बैठेगा नहीं, न मध्य से सीट चुनकर आएगी, न पूर्व से सीट चुनकर आएगी, न पश्चिम से सीट चुनकर आएगी। आदरणीय बाला साहब ने एक निर्णय लिया है कि आज देख लो, महाराष्ट्र के अंदर अगर सबसे ज्यादा मुसलमान उम्मीदवार दिया है तो हमारे नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर ने दिया है। बाला साहब अम्बेडकर साहब ने ओबीसी को दिया, एसटी को दिया, एसटी को दिया। एक न्याय अगर महाराष्ट्र में और देश में सब समाज के साथ करते हैं तो आदरणीय नेता हमारे बाला साहब अम्बेडकर करते हैं। और मैं आपको बता दूं कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में जब सिर्फ कोई फोटोज लेके आ रहे थे तो उनके ऊपर गुनाह दाखिल हो रहा था। फोटोज लेने के आने के बाद गुनाह दाखिल हो रहा था। तो हमारे आदरणीय नेता जो जुल्म, अन्याय, अत्याचार मेरी कौम और मिल्लत पे हो रहा था, हमारे आदरणीय नेता वहां पर जियारत करने के लिए गए और बोले डिपार्टमेंट को और सबको कि अगर केस करना है तो मुझ पे करो, क्योंकि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह कोई बाहर के या अतिरेकी नहीं है। वो इस देश पे 50 साल से ऊपर उन्होंने राज किया और वहां पर जियारत करना या वहां पे जाना कोई जुल्म, अन्याय, अत्याचार नहीं है। लेकिन ये शक्ति कपूर उसके धरने में सिर्फ फोटो लेके आ गए तो बोल रहा है ये मेरे लोग नहीं है। देखो कितना डरता है केस से, मेरे लोग नहीं है। अरे तेरे लोग है या नहीं है, लेकिन मुस्लिम समाज के कौम और मिल्लत के तो लोग वहां पे थे ना, और तू कौम और मिल्लत के लोगों पे गुनाह दाखिल करवा देता है। उधर जाके देशी दारू तोड़ता है, 5 लाख रुपए हफ्ता बांध लेता है। उधर जाके वाइन शॉप पे बात करता है, 5 लाख रुपए हफ्ता बांध लेता है। उधर गुटके वाले के पास जाके रेट मारता है, अनवर के साथ पार्टनर बन जाता है। रेती का धंधा वो खुद करता है और बायोडीजल में 3-3 लोगों के साथ पार्टनर बनता है और हजारों करोड़ रुपए कमाने का काम वो शक्ति कपूर ने किया। और जब कौम और मिल्लत पे जब जुल्म हो रहा था, किराड़पुरे में राम मंदिर में जब बटन प्लेयर बोल के मेरे नौजवान साथियों को 100 बच्चों को अंदर करने का काम ये शक्ति कपूर ने किया। और अफसर खान डंके की चोट पे वहां पर खड़े रह के एक महीना रमजान के महीने में मेरी माँ बहनें रो रही थी, चिल्ला रही थी, गिड़गिड़ा रही थी। लेकिन ये अफसर खान पूरा 1 महीना वहां खड़े रह के अपनी माँ बहनों को विश्वास दिलाया कि जब तक कि आपका एक एक बच्चा आपके घर नहीं पहुंचाएगा, ये अफसर खान भी आपके साथ ईद नहीं मनाएगा। और अफसर खान ने वही काम किया, एक एक बच्चे को कोर्ट से छुड़ा के जेल पे जाके एक एक बच्चे को अपने घर पे छोड़ने का काम किया और छोड़ा। और ये उस टाइम माँ बहनें रो रही थी, चिल्ला रही थी, गिड़गिड़ा रही थी, टेरिस पे बैठ के पार्टियां मना रहा था। तो ये कौम और मिल्लत का हमदर्द। अरे ये तो दलाल है, दल्ला है, ये सटिंगबाज है। आपने देखा होगा वो बोल रहा कि अभी हम सिर्फ 16 सीट लड़ा रहे हैं। कितने सीट? 16। अरे शक्ति कपूर, तेरे फॉर्म सिर्फ 20 गए। महाराष्ट्र के फॉर्म तूने यही रखा था, पूरे महाराष्ट्र में 20 फॉर्म गए और 4 जगह तूने सेटिंग किया। पश्चिम में अरुण बोडे जो 12 साल से काम कर रहा था, उसका टिकट काटने का तूने काम किया। तूने सिल्लोड़ में उम्मीदवार नहीं दिया, तूने वैजापुर में 5 करोड़ लेके वहां से वहां भी उम्मीदवार नहीं दिया। अनेक लोगों को तू सेटिंग बाज है, सेटिंग प्लेयर है, तू सिर्फ सेटिंग करता है। और आपको बता दो कि रामगिरी महाराज हमारे हुजूर की शान में गुस्ताखी करता है, तो रामगिरी महाराज को इसने 50 लाख रुपए देके उसके वहां मठ में हाल बनाया है। उसके भी सारे फोटोज मेरे पास आ गए हैं। और अगर राम जी महाराज हमारे हुजूर की शान में अगर तू गुस्ताखी करता है तो अफसर खान, अगर तुम लोग मुझे हिम्मत बहुत है, ताकत दो। अगर तुम लोग ताकत देते हैं तो रामगिरी के महाराज में घुस के उसका नष्ट नाबूद नहीं करूंगा, तो अफसर खान नहीं बोलना। और वो 1.5 फुटिया नितेश राणे कहता है कि मुसलमानों की मस्जिद में घुस के चुन चुन के मारूंगा। तो इस स्टेज से तेरे को चैलेंज करता है नितेश राणे
तो हमारी मस्जिद की सीढ़ी पर तो आके बता, तू वापस नहीं जाएगा, ऐसा मैं कहता हूं। और दूसरी बात मैं बता दूं, वो राज ठाकरे कहता है कि हमको सत्ता में लाओ, हम सत्ता में आएंगे। राज ठाकरे, तेरे को भी इस स्टेज से चैलेंज करता हूं कि मस्जिद के भोंगे उतारने तो बहुत दूर की बात है, अगर तू मस्जिद के भोंगे तक जाएगा तो तेरा हाथ वहीं रखने का काम ये अफसर खान करेगा। आज आदरणीय बाला साहब को सुनना है, एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सब समाज बाला साहब अंबेडकर साहब को साथ लेके चलो। फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, ये शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। हमको मिटा सके वो जमाने में दम नहीं, ये जमाना खुद हमसे है, हम जमाने से नहीं। अल्लाह हाफिज, जय भीम, जय भीम, आदाब। आने वाली 20 तारीख को आप सबको सुबह सुबह उठकर जितने भी हमारे जिले में उम्मीदवार खड़े हैं उन सबको मतदान कीजिए। आपका एक एक वोट कीमती है। सवेरे उठकर 7 बजे आपने लाइन लगाकर सभी उम्मीदवार को कामयाब कीजिए। और मेरा पूर्व में नंबर 4 है, भारी अक्सर से दबा के विधानसभा में भेजो। गौर गरीब लोग, दलितों पे जो अन्याय अत्याचार हो रहा, मुसलमानों पे जो अन्याय अत्याचार हो रहा, लड़ाई लड़ने के लिए आप लोगों को मुझे भेजना पड़ेगा। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। यानंतर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तय्यबजी जफर हे आपल्याला 5 मिनिटात मार्गदर्शन करतील। आदाब, जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो। मंच पर बैठे हुए आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, वंचित बहुजन आघाड़ी के तमाम साथी, वक्त बहुत कम है और आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब को हम सबको सुनना है, इसीलिए ज्यादा वक्त नहीं लेता हूं। सिर्फ औरंगाबाद को इतना बताने के लिए आया हूं कि साहब अपनी बीमारी के बावजूद, साहब अपनी मसरूफियत के बावजूद औरंगाबाद में मौजूद है, तो सिर्फ ये कहने के लिए कि तुम्हारे बच्चों का मुस्तकबिल अगर बदलना है तो वंचित बहुजन आघाड़ी को चुना कर दो, ताकि तुम्हारे बच्चे अच्छी तालीम हासिल कर सके, तुम्हारे बच्चे अच्छे स्कूलों में पढ़े, तुम्हारे बच्चों को नौकरियां मिल सके, तुम्हारे बूढ़ों को पेंशन मिल सके, तुम्हारा आरक्षण महफूज रह सके। सिर्फ इसलिए आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब हमारे बीच में है। मैं ज्यादा वक्त नहीं लेता, सिर्फ इतना कहता हूं औरंगाबाद से के दायरे में सिमट के आया है, हर रिवायत से हट के आया है। आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशचे नेते अमित भाऊ भुईगळ हे आपल्याला एक 5 मार्गदर्शन करतील। सर्वांना जय भीम, अस्सलाम वालेकुम। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर, उपस्थित सर्व उमेदवार, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार दिले त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे। ही लढाई जी आहे ती आता संविधानाची नाही तर ती आरक्षणाची आहे। आपलं आरक्षण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते मनवादी जातीवादी लोक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती संपवण्याच्या पाठीमागे आहे। आपलं जर आरक्षण परत एकदा जर कोणी थांबवू शकत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे एक ताकद बनवून त्यांना विधानसभेमध्ये पाठवा। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। धन्यवाद, जय भीम। यानंतर पूर्वचे उमेदवार अफसर भाई हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत करतील। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा,
SP वा मागवा ना. या ठिकाणी काही पदाधिकारी प्रवेश करणार आले. यामध्ये राहुल मकासरे, रोहित साळवे, कमलेश दाभडे यांनी 2 मिनिटांमध्ये. यानंतर राहुल मकासरे व रोहित साळवे यांचा या ठिकाणी प्रवेश करण्यात. यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा या ठिकाणी या आपल्याला मनोगत व्यक्त करतील. सर्वांना जय भीम, जय ओबीसी, आदाब. आज औरंगाबाद संभाजीनगर 9 विधानसभेच्या जागेसाठी प्रचार सभेला या विचार मंचावर ओबीसी बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि मंचावरील सर्वच पदाधिकारी, समोर बसलेले माझे ओबीसी बहुजन बांधव, माता आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 75 वर्षापासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आपण प्रस्थापित समाजाला, मराठा समाजाला आणि धनदांडग्यांना विजयी करत आलोत. परंतु आता याच प्रस्थापित धनदांडग्यांनी आणि निजामी मराठ्यांनी ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण पाहतात या मराठवाड्यातून आरक्षण संपवण्याचा घाट शरद पवारांच्या इशाऱ्यानं, एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यानं होत आहे आणि यावर कोणी आवाज उठवायला तयार नसताना एकमेव नेता, एकमेव पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण वाचावं यासाठी या राज्यामध्ये पदयात्रा काढण्याचं काम केलं. त्याची सुद्धा समारोपाची सभा या आमकास मैदानावर मी त्याचा साक्षीदार आहे. आणि खरंच ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर येणाऱ्या काळात काँग्रेस असेल, दोन्ही शिवसेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि भाजप असेल, जे भाजप आजपर्यंत आपल्याला आमचा डीएनए ओबीसी म्हणत आलंय, ते भाजपचं ओबीसीवरील असणारं पुतना मावशीचं प्रेम आपल्याला दाखवण्याचं काम करत आहे. परंतु गेल्या 57 लाखापेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत या राज्यामध्ये 57 लाख कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये जी घुसखोरी झाली हे अवघड्या डोळ्याने पाहत असताना भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या मंत्र्यांनी कुठलाही विचार केला नाही. अशा सर्वच नेत्यांना या महाविकास आघाडी आणि महायुतीला आपण येणाऱ्या काळात पराभूत केलं पाहिजे. आपल्या आरक्षणासाठी लढतोय, जो पक्ष आपला आवाज बनू पाहत आहे, त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त ओबीसीचे उमेदवार देण्याचं काम केलंय. खरं तर बांधवांनो, या राज्यामध्ये प्रस्थापित पक्षाने ओबीसींना सुद्धा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे तिकीट कधीही दिले नाहीत. मुस्लिम बांधवांना दिले नाहीत, दलित बांधवांना दिले नाहीत, तरी सुद्धा आपण त्यांना सहकार्य करण्याचं आणि पाठिंबा देण्याचं काम करतो. हा पाठिंबा, हे सहकार्य आपण येणाऱ्या काळात थांबवलं पाहिजे. आणि आता येणाऱ्या काळात फक्त वंचित बहुजन आघाडी ज्यांनी 100 पेक्षा आमदार घडवण्याचं काम, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जे शब्द दिलाय, त्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं लागेल. त्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीची निशाणे गॅस सिलेंडर, या सिलेंडर समोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने या
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व विधानसभेचे उमेदवार प्रचंड असे बहुमताने विजयी करावे अशी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या आपल्याला मार्गदर्शन करतील. मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व मान्यवर, औरंगाबाद जिल्ह्यातील शहरातील उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, या औरंगाबाद शहरामधून आज आपल्याबरोबर बातचीत करताना एक गोष्ट मी आपल्याला लक्षात आणून देऊ मागते की ही औरंगाबादची जी भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका अर्थाने कर्मभूमी आहे. आणि या औरंगाबादमध्ये जे काही एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिजत आहे त्याचा एक प्रचंड वेगळा असा संघर्ष आपण पाहत आहोत. वंचित बहुजन आघाडीने अनेक उमेदवार दिलेले आहेत. 9 पैकी 4 मुस्लिम आहेत, ओबीसी आहेत, बौद्ध आहेत. एक गोष्ट आपल्याला आठवण द्यायला मागते की महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी इथे येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत. व्होट जिहादची भाषा या ठिकाणी केली गेली आणि व्होट जिहादच्या विरोधामध्ये धर्मयुद्धाची हाक देखील दिली गेली. एकच आपल्याला सांगते की गेले जवळजवळ 2-2.5 वर्ष हे सत्तेवर आहेत. एवढ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढलेली आहे. आमच्या आया बहिणींना लाडक्या बहिणीची योजना दिली जात आहे, परंतु ती यासाठीच आहे की जे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत, शाळांच्या फिया वाढलेल्या आहेत, संसाराची 2 टोकं जोडताना बहिणींच्या नाकी दम येत आहे, त्यांना पैसे वाटण्याचं जे काम या ठिकाणी केलं जात आहे हे या सरकारच्या नियतीवरती आपण प्रश्नचिन्ह उभं केलं पाहिजे की अशा प्रकारे पैसे वाटून इकडचे संसार नाहीत. आमच्या आया बहिणींना हाताला काम आहे. आया बहिणींची आज आपण बघतो आहोत की अब्रू ज्या प्रकारे लुटली जात आहे, जेवढे अत्याचार वाढलेले आहेत, हॉस्पिटल्समध्ये त्यांना सुविधा मिळत नाहीत, आरोग्य सेवा प्रचंड या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपल्याला दिसतं की बाळंतपणामध्ये आपल्या बहिणींचे मृत्यू देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होत आहेत. पैसे आम्हाला खैरातीसारखे नकोत. ज्याप्रमाणे उमेदवार या ठिकाणी पैसे वाटतात आणि मतं विकत घेतात, त्याप्रमाणे 2 वर्षाच्या शेवटी गेल्या 2 महिन्यामध्ये 1500 रुपये देऊन ते आपली मतं विकत घ्यायला मागता आहेत. यांना सडेतोड जबाब दिला पाहिजे. आणि आज ते काही करू शकलेले नाहीत. या ठिकाणी आपल्या गरिबांसाठी, महिलांसाठी, मुस्लिमांसाठी, दलितांसाठी काही करू शकलेले नाहीत. म्हणून आपल्याला आपापसामध्ये भांडायची भाषा, आपल्याला भांडवायची भाषा ते करत आहेत. मी एकच प्रश्न विचारते, उद्धव ठाकरेंनी खूप मोठा चांगला कारभार केला असं म्हटलं जातं, परंतु या औरंगाबाद शहरामध्ये त्यांची म्युनिसिपालिटी माझ्या मते 25 वर्ष जवळजवळ ते या ठिकाणी सत्तेवर आहेत, परंतु औरंगाबादच्या जनतेला पाणी देण्याचं काम ते करू शकलेले नाहीत. त्यांना फक्त औरंगाबादचं संभाजीनगर करता येतं आणि याची वोट जिहादची भाषा करता येते. लोकांना आपापसामध्ये अशा प्रकारे तुम्ही शांतता देत नाही आहात, या ठिकाणी विकास देत नाही आहात. आपापसात लढवण्याचं पाप करू नये. आणि हे पाप जर का या देशाचा, या महाराष्ट्राचा गृहमंत्री करणार असेल
तर तो मोठा गुन्हा आहे. या गुन्हेगारांना धड्या शिकवल्याशिवाय तुम्ही राहू नका. मी अधिक बोलत नाही, साहेबांना वेळ हवा आहे, परंतु आपल्याला एवढंच सांगते की यांनी कामं केली नाहीत म्हणून ते आपल्याला आपापसात लढवण्याची भाषा करता आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने घरी बसवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय भीम. यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. एक बार जोन बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. बोलण्या अगोदर मी या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय. 108 पश्चिम मध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत. 107 मध्ये मध्य जावेद खुरेशी हे उमेदवार आहेत. 109 पूर्व मध्ये अफसर खान हे उमेदवार आहेत. 111 गंगापूर मध्ये अनिल चंडेलिया हे उमेदवार आहेत. 106 फुलंब्री मध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निंबळे हे असणारे उमेदवार आहेत. 110 पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका गोडके हे उमेदवार आहेत. 112 वैजापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत. 104 सिल्लोड बनेका पठाण आहेत आणि 105 कन्नड आयाज शहा हे सर्व उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद हे एक शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला. मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं. हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात करेल. शिक्षण मिळालं की त्याला स्वतःचं बरं वाईट कळायला सुरुवात होईल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गुरखल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण आज एक वेगळं संकट या ठिकाणी आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. एका वेगळं संकट आलेलं आहे. ओबीसीवरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. SC ST वरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. आणि मुस्लिम समूह ज्यांना 5% आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागू करा म्हणून अशी मागणी मागतात आहेत. ही परिस्थिती आहे. आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक 7-8 दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय
की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती, ओबीसीची जनसंख्या किती ही माहित नाही. शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली नाही. आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं, पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत, त्या आपण निश्चितपणे घ्या, पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असणारा लक्षात ठेवा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय. का स्थगिती केलंय तर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसींचे टक्केवारी किती ही माहीत नाही, म्हणून त्यांनी स्टे दिलाय. अशी परिस्थिती आहे. ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मित्रो, अचानकपणे असणारा जरांगे पाटील यांनी माघार घेतली. माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं. काय हत्यार आलं तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आलं. उद्याची विधानसभा संपेल, नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या. त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाहीत, आरक्षण मान्य होणार नाहीत. आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभागृह करते. पण हे सभागृह ठराव करत असताना हेही नमूद करते की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते. आकडेवारी आली, डेटा आला की मग आपण त्याला लागू करू अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. मी तमाम ओबीसीना आवाहन करतोय की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती. अशी परिस्थिती, अनेक गावं पेटली असती, ओबीसींची घरं जळाली असती. 77-78 साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणारा भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसीना एक दिलासा दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. आज आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाचं नवीन स्लोगन निघालं, बटेंगे तो कटेंगे. अरे बाबा, बटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांगा. इतकी वाटणी झाली, इतनी वाटनी झाली है, बंटना बन चुका है. एक तरफ
और दूसरी तरफ मराठा है. वाटणी झाली. ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही. वाटणी तर झाली. बटेंगे तो पूरा हो गया. त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला. त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला. त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला. मी त्या ओबीसीला विचारतो, तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको आहे? आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. जे सांगितलं जात आहे की धर्म खतऱ्यामध्ये आहे, मी ओबीसीला विचारतो, जाहीर विचारतोय, आपल्या घरातला जो देवारा आहे, वाड वडिलांपासून आलेला देवारा जो आहे, हा देवारा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आलंय असा मानणारा मी आहे. पण जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे आणि आणणारे कोण आहेत तर काँग्रेसही हे आहे आणि भारतीय जनता पक्ष, या दोन्ही आघाड्या आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसीनं सावधान. आज घरामध्ये तलाठी आहे, आज घरामध्ये ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्यात अशी असताना परिस्थिती. याचं कारण आरक्षण मिळालं. याचं कारण आरक्षण मिळालं. आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळं लागलं तर असणारं आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर इथे एससी एसटी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन. काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. काय निर्णय आला की एससी एसटी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेयर सुद्धा लागू झालं पाहिजे. ओबीसी मधला क्रीमी लेयर वेगळा आहे, एससी मधला क्रीमी लेयर वेगळा आहे, एससी आणि एसटी क्रीमी लेयर वेगळा आहे. ओबीसीचा क्रीमी लेयर मध्ये तुम्हाला जाताना 15 लाखाच्या 15 लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रीमी लेयर मध्ये जात नाही. परंतु एससी एसटी साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेयर ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला हे आपण लक्षात घ्या. तो निकष काय आहे? एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेयर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे. क्रीमी लेयर मध्ये येतो असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय, आरक्षणाचा लाभ घेतलाय,
तो क्रीमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का? पहिल्यांदा असताना मला सांग. ज्याला मान्य आहे त्यांनी हात वरती करावं, ज्याला मान्य नाही त्यांनी आता हात वरती करावं. वेळ होत आलेला आहे याची मला जाणीव आहे. मी आपल्या सगळ्यांना असं आव्हान करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे. आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या. का आंदोलन करून सेमिनार घेऊन हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही. तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या. आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही. आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने, ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.